लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जीवा नंदिनी संध्याकाळच्या वेळेला बसलेले असतात। जीवाने त्याचं अंथरूण खाली जमिनीवर घातलेलं असतं। तेव्हाच नंदिनी आनंद निवासचं थोडंसं काम पेंडिंग असतं ते ती करत असते। तेव्हाच दोघं घटस्फोटाबद्दल घरच्यांना सांगण्याच्या बद्दलच बोलत असतात। तेव्हाच इथे नंदिनी म्हणत असते, जीवा घरी आई बाबांना सांगण्याबद्दल तुम्ही एवढा फारसा विचार करू नका आणि त्याचं टेन्शन सुद्धा घेऊ नका। त्यावर जीवा म्हणत असतो, हे तू फक्त मला समजावण्यासाठी बोलत आहेस ना, आणि तुला नाही का आलं टेन्शन, आणि तुला सुद्धा टेन्शन आलंच असेल ना, का फक्त माझी समजूत काढण्यासाठी तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस। त्यावर नंदिनी म्हणते, हो टेन्शन तर आलंच आहे, माझी तर दोन दोन ठिकाणी तारेवरची कसरत होणार आहे। इथे या दोघांना एकदा सांगायचंय आणि त्यानंतर माझ्या आई बाबांना एकदा सांगायचंय। मला तर कसं सांगावं हेच कळत नाही। इथे एक वेळा दोघं असू, पण तिकडे तर आई बाबा कसं रिॲक्ट करतील आणि कसं समजून घेतील मला कळतच नाही। त्यावर जीवा म्हणत असतो, हो तुझं तर अगदीच बरोबर आहे, तुझं तर दोन दोन वेळा तारेवरची कसरत इथे होणार आहे असंच तो सुद्धा म्हणत असतो। त्यावर नंदिनी म्हणत असते, हो ते सुद्धा अगदीच खरं आहे। आईबाबांनी आमच्या लग्नाबद्दल किती आणि काय काय स्वप्न पाहिली होती, पण आता मात्र इथे त्यांना जर घटस्फोटाबद्दल कळलं तर मग खूपच मोठा इथे गोंधळ होणार आहे असंच ती इथे बोलत असते। इकडे आता पिहू संध्याकाळी तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते, पण पिहूला मात्र खूपच घाम फुटलेला असतो। वसू बोललेली सगळं काही तिला आठवत असतो आणि तिला तेच आठवत असतं, कशा पद्धतीने दीपकच्या मदतीने नंदिनीला मी लग्नातून गायब केलं आणि कशा पद्धतीने इथे जे पार्थ आणि काव्याचं लग्न मी लावून दिलं। आता वसू आणि रम्या तिच्या खोलीमध्ये असतात, तर इकडे पिहू खूप घाबरलेली असते तो सगळा प्रकार आठवून। इथे वसवत्या म्हणत असतात, रम्या काही माझा ना आज उजवा डोळा खूपच जास्त फडफडत आहे, नक्कीच काहीतरी होणार आहे असाच ती इथे विचार करते। त्यावरच आता रम्या वसवत्या म्हणत असतात, अगं पण मला खूप भीती सुद्धा वाटते। त्यावर रम्या म्हणते, अगं आई असं काही नसतं ग, तू नको काळजी करूस। पण आता वसू म्हणत असते, कशी काळजी करू नकोस, तुला माहिती का नक्कीच दरवाजाच्या बाहेर कोणीतरी होतं आणि कोणीतरी ऐकतच होतं, त्यामुळे मला खूप जास्त भीती वाटते, काय करावं तेच कळत नाही आणि हा उजवा डोळा सुद्धा खूपच जास्त फडफड करत आहे असंच ती म्हणत असते आणि डोळ्यातून पाणी सुद्धा यायला चालू होते। त्यावर रम्या म्हणत असते, अगं आई कशाला कोण होतं, तू नको काळजी करू, आता उलट सगळं चांगलं आणि व्यवस्थित आपल्या बाबतीत होणार आहे। बघ ना आता काव्या आणि पारचा घटस्फोटाच्या पेपरवर सह्या झाल्या, 6 महिन्यात ते वेगळे होणार आहेत, मग नको काळजी करू। इकडे नंदिनी तिच्या खोलीमध्ये पसारा आवरत असते, कपड्यांच्या घड्या तर ती नेहमीच घालताना आपल्याला दिसते, आज सुद्धा तसंच असतं। तेवढ्यातच पिहू धावतच नंदिनीकडे येते आणि नंदिनीकडे आल्याच्या नंतर ती रडत असते। नंदिनी तिला म्हणते, काय झालंय पिहू, तू का रडतेस, काही हवंय का तुला, बोल ना बाळा काय झालंय। तेव्हा पिहू म्हणत असते, अगं मला तुला काहीतरी सांगायचंय आणि तुला बोल ना मग काय सांगायचंय, काय झालेलं आहे, तुला बरं वाटत नाही का, ये इथे बस अगं ये। पण ती म्हणत असते, नाही मला ना तुला तुझ्याबद्दल ना काहीतरी सांगायचंय, मी काहीतरी ऐकलंय असं म्हणत असते, पण तिची मात्र सांगण्याची हिंमत होत नसते, कारण वसुमावशी कशी आहे हे तिला माहिती असतं, अगोदर बरेच काही गोष्टी झालेल्या असतात आणि त्यामुळे ती आता खूप घाबरलेली असते। तिला वाटत असतं, जर वसुमावशीने नंदिनी वहिनीला गायब केले तर माझं सुद्धा काहीतरी ती करेल, मग मी काय करू, सांगू की नको। पण एवढी घाबरलेली पिहू मात्र आता नंदिनी समोर रडायला आणि अगदीच थंड पडलेली असते। नंदिनी तिला खोदून विचारण्याचं काम करते, पिहू बोल ना बाळा काय झाले, तुला काय सांगायचं माझ्याबद्दल, तू काय ऐकलंस। पण पिहू म्हणते, नाही काही नाही म्हणूनच अगदीच तिथं ततपप होत असतं। आणि तेवढ्यातच आता नंदिनी पुन्हा म्हणत असते, पिहू तुला आईची आठवण येते का, आपण आईला फोन लावायचा का, ये मी तुला फोन लावून देते। नाही नको नंदिनी वहिनी, पण मी तुझ्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे। अगं पण काय ऐकलं ते तरी सांग। पण पिहू मात्र काहीच बोलत नाही नको म्हणून तिथून निघून जात असते आणि निघून थडकच आता पारच्या रूममध्ये जाते। पार तिकडे फोनवर बोलत असतो आणि त्याला अनिशाचा कॉल आलेला असतो। अनिशाला फोन आल्याच्या नंतर इथे पार्थ म्हणत असतो, हो मला काव्याने सांगितले की आज दिवसभर त्या तुमच्यासोबतच अभ्यासासाठी प्रॅक्टिस करायला येणार आहेत आणि त्यामुळे माझं एक काम आहे तुमच्याकडे, ते कराल का प्लीज। तेव्हाच ती म्हणत असते, कुठलं काम। तेवढ्यातच पिहू तिथे आलेली असते। आता पिहू तिथे आल्याबरोबरच ती रडायला सुरुवात करत असते आणि तेव्हाच तो म्हणतो, काय झाले पिहू, तुझी तब्येत ठीक नाहीये का। तेव्हाच
ती म्हणत असते, पारदादा मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं पण बस तू अगोदर, तुला एवढा घाम का आलाय, असं म्हणून तो तिला तिथे असलेल्या छोट्या सोफ्यावर बसवतो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, का काय झालंय, तुला कोणी ओरडलंय का, बोल ना काय झालेलं आहे, काही गोष्टी तुला मला सांगायच्यात का. आणि तेव्हाच ती म्हणत असते, नाही मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. अगं हो, पण काय सांगायचं आहे ते तरी बोलशील का तू. पण मला ना तू नंदिनी वहिनीबद्दल आणि तुझ्याबद्दल काहीतरी सांगायचंय, मी काहीतरी ऐकलंय. अगं हो, पण तू काय ऐकलेलं आहेस ते मला तरी इथे सांगशील का. पण पिहू एवढी घाबरलेली असते की आता तिच्या तोंडातून काहीच शब्द फुटत नाहीत आणि तिला तोच प्रकार पुन्हा आठवत असतो. ती म्हणत असते, नाही मी जर दादाला सांगितलं आणि ही जर गोष्ट मावशीला समजली तर. आणि पिहू खूप घाबरते, पण तिच्या तोंडून मात्र काहीच सांगता येत नाही. इथे पार्थ तिला खोदून खोदून विचारण्याचं काम करत असतो. बोल ना पिहू बाळा, काय झालेलं आहे, कशाबद्दल तू बोलत आहेस, सांगणार आहेस का. पण पिहू म्हणते, नाही नाही काही नाही म्हणूनच ती पुन्हा तिथून निघून जात असते. आता पिहू पुन्हा इथून निघून तर गेलेली असते, पण आता ती निघून गेल्याच्या नंतर पार्थ म्हणत असतो, नेमकं पिहूला झालं काय आणि त्यासोबतच तिला काय सांगायचं होतं, ती एवढी घाबरली का आहे, ह्याच गोष्टीचा आता इथे तो विचार करत असतो. आणि त्याचसोबत इकडे दुसऱ्या बाजूला आता जी मानिनी आहे ती हॉलमध्येच, हॉलच्या बाहेरच बाजूलाच आजूबाजूला किचनच्या आजूबाजूलाच फोनवरती बोलत असते. खरं तर ती इथे मंजू सोबतच बोलत असते आणि मंजू इथे पिहू बद्दल. तेव्हाच मानिनी तिला सांगते, तू बरं झालं श्रेयाला घेऊन गेलीस आणि तू इकडची अजिबातच काळजी करू नकोस, इकडची काळजी करण्याची काही गरज नाही, मी आहे ना, मस्त छान एन्जॉय कर. अगं पिहू आहे ग, पिहू मस्त राहते, काहीही काळजी करण्याची गरज नाहीये, छान एन्जॉय करते. तेवढ्यातच पिहू कोपऱ्यामध्ये बसलेली मानिनीला दिसते. मानिनी लगेचच हातातला फोन ठेवते आणि हातातला फोन ठेवल्याबरोबरच ती तिच्या बाजूला जाऊन बसते आणि तिला म्हणते, काय झालंय पिहू, बापरे तुला किती ताप आलाय, ये इथे ये, चल बरं ये खुर्चीवर बस आणि चल मी तुला औषध देते, पाणी दे बरं जरा, असं म्हणून ती तिला उचलायला जाते. तर तेवढ्यातच आता पिहू खाली कोसळते आणि पिहू खाली कोसळल्याच्या नंतर खूपच रडत असते आणि अगदीच तिला तिथे पडल्याबरोबरच फिट आलेली असते. आणि फिट आल्यानंतरच आता काय झाले पिहू तुला, सगळे आरडाओरडा करत असतात. तेवढ्यातच इथे पुन्हा तिला ते वसवात्याचं बोलणं आठवतं की नंदिनीला किडनॅप मीच केलं, लग्न मंडपामधून मीच तिला गायब केलं. आता इथे मानिनी सगळ्यांना आवाज देते, पार्थ, जीवा, नंदिनी आणि त्याचबरोबर वसुताई या लवकर, सगळेजण धावत येतात. तेव्हाच आता वसू म्हणत असते, ए बाई तिला पाणी द्या, थोडंसं पाणी द्या. पण तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, नाही अजिबातच पाणी द्यायचं नाहीये, फिट आल्याच्या नंतर अजिबातच पाणी देत नाहीयेत, नको पाणी, असं म्हणूनच आता वसू म्हणत असते, अगं पण तिला झालंय काय, काही कळेल का. आणि सगळेजण तिचे हात पाय चोळायला सुरुवात करत असतात आणि तेव्हा तिला थोडंसं पाणी शिंपडण्यात येतं आणि हात पाय चोळल्याच्या नंतर ती थोडीशी बरी वाटत असते. आणि तेव्हाच आता जीवा तिला उचलतो आणि खुर्चीवरती बसतो आणि सगळेजण म्हणतात, काय झालं असेल पिहूला. तेव्हाच नंदिनी म्हणते, माझ्याकडे आली होती, खूप जास्त घाबरलेली होती, त्यासोबत मला म्हणत होती मी काहीतरी ऐकले, मला काहीतरी तुला सांगायचंय. त्यावरच आता वसू म्हणत असते, पिहू बाळा काय झालंय तुला, कारण ती मावशी असते ना, मावशीला तर काळजी असणारच. पण लगेचच वसूने तिच्या गालाला हात लावल्याबरोबरच तिच्यापासून पिहू बाजूला होते आणि इकडे नंदिनीला घट्ट मिठी मारते. आता सगळ्यांसमोर वसूला झिडकारलं आणि नंदिनीला मिठी मारल्यामुळे वसूच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात. ती म्हणत असते, काय झालं असेल, ही अशी का वागली आणि त्यासोबतच हिने इथे माझा हात का झिडकारला आहे आणि त्याचबरोबर हिने काय मला अशी एवढी का घाबरली, म्हणजेच हिनं माझं आणि रम्याचं बोलणं ऐकलं की काय. म्हणजेच जेव्हा तो फ्लावर पॉट पडला तेव्हा बाहेर असणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पिहू होती. बापरे, म्हणजे पिहूने सगळं बोलणं ऐकलंय आणि पिहूने सगळं बोलणं ऐकल्यामुळेच आता ती एवढी मला घाबरतीये. बापरे, म्हणजे ह्यांनी कुणाला काही सांगितलं तर नसेल ना, असा विचार आता वसूच्या मनामध्ये येतो. इकडे नंदिनी सगळ्यांना सांगत असते की पिहू माझ्या खोलीमध्ये आली होती आणि पिहू माझ्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर ती खूप घाबरली होती. मी तिला बऱ्याचदा काही गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने मात्र काहीच सांगितलं नाही. आणि तेव्हाच इथे जीवा सुद्धा म्हणत असतो, हो पिहू माझ्या सुद्धा खोलीमध्ये आली होती आणि माझ्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर मी तिला विचारलं, पण तिने सुद्धा मला काहीच गोष्ट सांगितली नाही. ती फक्त म्हणत होती, मी काहीतरी ऐकलंय. आणि तेव्हाच आता तिला म्हणत असतात सगळेजण, चल आपण ना तुला औषध देऊ, त्यासोबत तुला ताप आहे, तुला खोलीमध्ये घेऊन जाऊ.
आता नंदिनी तिला म्हणत असते, पिहू बाळा तुला बरं वाटतंय का? तुला खरं खरं सांग, कसली भीती वाटते का? तुला कोणी काही ओरडलंय का? तू कोणाबद्दल काही गोष्टी ऐकल्यास का? जर तू ऐकल्या असतील तर नक्कीच मला सांगू शकतेस. पण पिहू काहीच बोलत नसते. पिहू अगदीच शांत पडलेली असते. आता मानिनी आणि तेव्हाच आता इथे वसवात्या म्हणत असतात, बरं ठीक आहे, तू कोणाला काहीही सांगू नकोस, काही एक सांगायची गरज नाहीये. आणि तेव्हा वसवात्या मुद्दामच आवाजात जरब ठेवून म्हणत असते, तू काही ऐकलं नाहीयेस ना? आणि ऐकलं असलं तरी काही कोणाला सांगायची गरज नाहीये, कारण तू लहान आहेस की नाही, मग अशा मोठ्यांच्या गोष्टी कोणालाही सांगू नये, समजलं? चल बरं, तुला आपण खोलीमध्ये घेऊन जाऊया. असं म्हणूनच आता तिला सगळेजणच खोलीमध्ये घेऊन जातात. आता खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर मानिनी आणि नंदिनी तिच्यासोबत असतात. इकडे जीवा आणि त्यासोबत पार्थ विचार करत असतात, का घाबरली असेल पिहू एवढी, आणि तिने असं काय ऐकलेलं आहे, एवढं घाबरण्याचं काय कारण आहे? तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, हो माझ्यासुद्धा खोलीमध्ये आली होती आणि मला काहीतरी सांगण्याचा ती प्रयत्न करत होती, पण काहीच सांगू शकलेली नाही. आता वसूला खूप मोठा इथे प्रश्न पडलेला असतो. आता जर इथे हिनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि हिनं जर ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगितल्या तर मग काय करायचं, असाच विचार इथे आता वसूच्या मनामध्ये येत असतो. तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल बाळा, काळजी करण्याची काही गरज नाही. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू थोडंसं औषध घे, तुला औषध घेतलं का बरं वाटेल. आणि आपण खरं तर इथे आईला बोलावून घ्यायचं का? मी एक काम करते, मी ना इथे आईला बोलावून घेते. आणि तेव्हाच आता तिला थोडंसं औषध देण्यात येतं, कारण तिला ताप असतो आणि तापाचं औषध दिल्यानंतर आता तिला थोडंसं बरं वाटत असतं. त्याचसोबत मानिनी म्हणत असते, पिहू हे बघ तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना, अशी घाबरट नाही आहेस ना, मग हे बघ औषध घे आणि औषध घेतलं की तुला बरं वाटेल. तेव्हाच आता इथे मानिनीला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, कधी नवं ते मंजू आणि त्याचबरोबर श्रेया बाहेर गेलेले आहेत आणि तेव्हा आता त्यांना इथे फोन करून मला बोलावूनच घ्यावं लागेल, काही जरी झालं तरी सुद्धा. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं काही व्यवस्थित, कारण मानिनी जी आहे ती खूप जास्त अस्वस्थ असते आणि मानिनीची ही अवस्था मात्र आता नंदिनीला अजिबातच पाहत नसते. तिला खूप जास्त तिच्याबद्दल वाईट वाटत असतं, कारण झालेल्या प्रकारामुळे मानिनी खूप जास्त डिस्टर्ब असते. आणि त्यासोबतच आता नंदिनी म्हणते, तेव्हा मानिनी म्हणते, खरंच आम्हीच कुठेतरी चुकतोय का गं? तेव्हा नंदिनी म्हणते, आई तुम्ही असं का बोलताय? तेव्हा मानिनी म्हणते, अगं पण बघ ना, मुलं मोठी होतात आणि स्वतःच्या मनातलं आईवडिलांना सांगत नाहीत. आता पिहूचंच बघ ना, एवढं सगळं मनात आहे पण किती घाबरली. आईला इथे मामीला मावशीला सांगायला पाहिजे ना, मग आम्हीच मुलांच्या मनातलं जाणायला ओळखायला चुकतोय का? खरंच मुलं मोठी झाली की एवढी लांब जातात का? आईवडिलांना दुरावतात का? तेव्हाच आता नंदिनी म्हणते, आई नका काळजी करू, तुमचं काही चुकत नाहीये. तेव्हाच आता नंदिनीला पडलेला हा प्रश्न असतो. ती मनातच म्हणत असते, आईंना पिहूमुळे एवढा त्रास होतोय, पिहूने आज आजारी पडली, त्याचबरोबर तिच्या काही गोष्टी मनात असतात त्या तिनं सांगितल्या नाहीत म्हणून इथे आईंना एवढा त्रास होतोय. तर स्वतःच्या मुलाबद्दल घटस्फोटाची गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना किती आणि कसा त्रास होणार आहे. बापरे, हा विचार करूनच मला खूप जास्त वाईट वाटत आहे. काय करावं, आईंना ही गोष्ट सांगावी की नाही, असाच नंदिनी इथे बसल्या जागीच विचार करत असते. कारण पिहूमुळेच एवढी मानिनी डिस्टर्ब असते, तर इथे घटस्फोटाची गोष्ट ऐकल्यानंतर मानिनीचं काय होणार आहे, हाच विचार आता तिच्या मनामध्ये सतत येत असतो. आणि सतत हाच विचार आल्याच्या नंतर आता इकडे पुन्हा मानिनी म्हणत असते, मी आता मंजुताईंना बोलावूनच घेते. तर इकडे नंदिनी मनामध्येच बोलत असते, खरं तर आज सगळं काही सांगून मोकळं व्हायचं होतं, पण असं आईची अवस्था बघून नाही सांगावंसं वाटत. आता इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ झालेली असते आणि पार्थ एकटाच नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसलेला असतो. आता खरं पाहायला गेलं तर नंदिनीची सुद्धा अगदीच सवय असते की घरामध्ये किंवा तिला खोलीमध्ये इतरत्र नाही बसू वाटलं की ती हॉलमध्ये येऊन सोफ्यावरती बसत असते. आणि तिथेच पार्थ बसलेला असल्या कारणाने त्याला इथे काव्याबरोबर ते दिवस आठवत असतात, कशा पद्धतीने तो ओरडला होता आणि कशा पद्धतीने तिला सिग्नेचर करायला त्याने भाग पाडलं होतं. तेव्हाच आता नंदिनी आलेली असते. नंदिनी पार्थला बघितल्याबरोबरच जायला निघत असते आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनिट नंदिनी, तुम्हाला इथे बसायचं होतं का, या ना. आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते, सॉरी पण तुम्ही एकांतात बसला होतात ना. काय होतं, जेव्हा जेव्हा मी इथे येते ना तेव्हा तुम्ही इथे बसलेले असतात, मग उगाच माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी जात होते. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, दोघांची अवस्था
दोघांच्या मनाची अवस्था आणि दोघांची कंडिशन एकच आहे आणि दोघं सुद्धा एकाच अवस्थेमधून जात असताना तुम्हाला मला तुमचा कसलाच त्रास किंवा तुमच्यामुळे मला कसलंच डिस्टर्ब होणार नाही, तुम्ही बसा, असं म्हणूनच आता नंदिनी पार्थच्या बाजूला बसलेली असते. आता नंदिनी पार्थच्या बाजूला बसल्यावर ती म्हणत असते, काय झालंय, कुठंपर्यंत आलंय घटस्फोटाचं? आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, हो घटस्फोट तर झालाय. कधी? तेव्हाच तो म्हणतो, पूजेच्या दिवशीच, जेव्हा सत्यनारायणाची पूजा होती तेव्हाच. खरं सांगू का, सत्यनारायणाच्या पूजे दिवशीच घटस्फोटाच्या कागदावर सह्या करणारा पहिलाच व्यक्ती आणि पहिलीच जोडी असेल ही. नंदिनी म्हणते, नाही, दुसरी जोडी असेल. तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे? तेव्हाच नंदिनी म्हणते, हो, म्हणजे तुम्ही सुद्धा पूजेनंतर? हो, आम्ही सुद्धा पूजेनंतर बाहेर गेलो आणि तेव्हाच घटस्फोट केला आणि घटस्फोटाच्या कागदावर लिगली सह्या केल्या. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, खरंच आपल्या आयुष्यामध्ये हे काय आणि कुठे येऊन बसले? त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे त्या दिवशी तुम्ही पूजेला अचानकच उठून उभा राहिलात आणि त्यामागचं हेच तर कारण होतं, आत्ता माझ्या लक्षात येते. त्यावर पार्थ म्हणतो, हो अगदीच बरोबर आहे, कारण मी तेव्हा विचार केला, आपल्या मनातच नाही तर मग पूजेला बसण्याचं काय कारण आहे? तेव्हाच नंदिनी म्हणते, हो अगदीच बरोबर आहे. तेव्हाच नंदिनी म्हणते, खरं तर आता घरच्यांना कसं सांगायचं हा मोठा प्रश्न आहे. आज हिम्मत एकवटून मी सांगण्याचा खूप प्रयत्न करणार होते, पण आई आणि बाबा पार्टीला गेले होते. त्याचसोबत पिहूची अवस्था पाहिल्याच्या नंतर आई स्वतःच एवढ्या डिस्टर्ब आहेत, म्हणून म्हटलं मग कसं बोलावं, म्हणून बोलणं टाळलं. आणि तेव्हाच पार्थ सुद्धा म्हणत असतो, हो खरं तर मी सुद्धा आजच सांगणार होतो, पण कसं सांगावं, काय करावं ह्याच गोष्टी सुचत नाहीत. तेव्हाच नंदिनी म्हणते, पिहूच्या अवस्थेमुळे आई खूप डिस्टर्ब आहेत, काय करावं? तेव्हाच ती म्हणते, पण कव्या आली नाही, आणखी कव्या कुठे दिसत नाहीये, खूप उशीर झाला. तेव्हा पार्थ म्हणतो, त्या आज अनिशाकडे थांबणार आहेत, आज त्या अभ्यासाला गेलेल्या आहेत. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, अच्छा, तरीच म्हटलं दिसली नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो, पण यावेळेला मी अजिबातच त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेलो नाहीये, कारण त्या आता इंडिपेंडंट आहेत आणि त्यामुळे मला त्या आल्या किंवा नाही आल्या आता काही फरक पडत नाही. पार्थच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्या नंतर नंदिनीला समजलेलं असतं की फायनली आता आपल्या सगळ्यांचाच घटस्फोट झालेला आहे. आता फक्त आणि फक्त 6 महिने या नात्याला वेळ द्यायचा आहे आणि ह्या 6 महिन्यात असं काय घडणार आहे असं दोघांना सुद्धा माहिती नसतं. दोघांची अवस्था सेमच असते आणि दोघांची अवस्था सेम असल्या कारणाने आता हे सगळं काही दोघं एकमेकांशी बोलत असतात. दोघंही म्हणत असतात आपलं दुःख सेमच आहे आणि आपल्याच नशिबाला आणि आपल्याच वाटेला ह्या सगळ्या गोष्टी काही यायच्या होत्या का, असाच विचार आता दोघं सुद्धा करत असतात. पण नंदिनी म्हणत असते, हे बघा पार्थ, आलेल्या आणि असलेल्या परिस्थितीवर सगळं काही सोडून द्या, तुम्ही एवढं टेन्शन आणि काळजी अजिबातच करू नका किंवा घेऊ सुद्धा नका. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, मी काळजी आणि टेन्शन घ्यायचं सगळं काही विसरून गेलोय आणि सगळं काही इथे मी सोडून सुद्धा दिलेलं आहे. आता बघा ना, आजचीच गोष्ट, कव्या तिकडे थांबणार आहे, पण त्यांनी जर इकडे येणार असत्या किंवा त्यांना जर काही वाटत असतं तर त्यांनी मला स्वतः मेसेज केलेला असता, पण नाही, त्यांना काहीच वाटत नाही. शेवटी अनिशाने मेसेज केला आणि आज तिकडेच त्या थांबणार आहेत हे सांगितलं. त्या थांबणार आहेत, अभ्यास करत आहेत, त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. पण असं हे बोलणं झाल्याच्या नंतर आता नंदिनी गुड नाईट म्हणत असते आणि गुड नाईट म्हणूनच ती तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून जात असते. खरं पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पार्थ आत्तापर्यंत तरी तिथेच झोपलेला असतो, बसलेला असतो आणि त्याचसोबत आता नंदिनी तिथून निघून गेलेली असते. आता इकडे पार्थच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात आणि एवढे विचार असल्या कारणाने आता त्याला नीटशी झोप सुद्धा लागलेली नसते. आता प्रेक्षकांनो, इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. नंदिनी तिचं आटपून खाली निघून गेलेली असते. तर आता जीवा हा खाली जमिनीवरच अंथरूण घालून झोपलेला असतो. तेवढ्यातच मानिनी त्याच्या खोलीमध्ये येते आणि त्याला उठवण्याचं काम इथे ती करत असते. आता जीवा मात्र गाढ आणि साखर झोपेमध्ये असतो आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते, अरे जीवा उठ ना, किती उशीर झालेला आहे. तेव्हाच आपला जीवा स्वप्न बघत असतो आणि तो म्हणतो, आई प्लीज आणखी 5 मिनिटं झोपू दे ना, प्लीज प्लीज प्लीज. मौशी छान छान मऊ लुसलुशीत गादी आणि त्याचबरोबर. तेव्हा आता मानिनी म्हणते, अगं अरे तू काही स्वप्न बघतेस का स्वप्न? त्यावरच तो म्हणत असतो, अगं आई मी कशाला स्वप्न बघू, अरे तू जमिनीवर झोपलायस
आणि तेव्हाच आता जीवा ताडकन उठतो. ताडकन उठल्याच्या नंतर आता मानिनी म्हणत असते, बघितलं स्वप्न बघतोय स्वप्न, अरे एवढा मोठा खोलीमध्ये बेड आहे आणि जमिनीवर काय झोपलायस तू जमिनीवर. आणि जोराजोरातच हसत असते. आणि तेव्हा जीवा म्हणतो, अगं एवढं का हसतेस तू, बास ना आता. तेव्हाच, अरे हसण्यासारखंच आहे, एवढा मोठा बेड आहे आणि तू खाली जमिनीवर झोपलायस, वरून स्वप्न बघतोय, सारे काय आहे. अगं हो मी स्वप्न काय, स्वप्न असं काही नाहीये ग. मग कसले स्वप्न बघत होतास. अगं मी बेडवरच झोपलो होतो. मग काय बेडवर झोपलास आणि असा खाली लोळत लोळत आलायस. हो तसंच झालं, मी पडला होतास. मग एवढं अंतरून घालून कसं काय झोपलायस तू, अंतरून नसतं ना घातलं. तेव्हाच जीवा म्हणत असतो, अंतरून हा ते तर आहे, बरोबर आहे. मग मानिनी म्हणत असते, मग काय म्हणजे. अगं हो आई, माझी ना पाठ आणि कंबर खूप जास्त दुखत होती आणि म्हणूनच मी ते खाली अंतरून घातलं आणि खाली अंतरून घालून झोपलेलो आहे. मानिनी म्हणते, मग काय खाली का झोपलायस, भांडलायस का नंदिनीशी. ए आई मी का भांडेल ग नंदिनीशी, तुला काही मी भांडखोर वाटलो का, मी किती समजदार मुलगा आहे तुझा. हो माझे दोन्ही मुलं समजदार आहेत, माझ्या दोन्ही सुना समजदार आहेत. मग का झोपलायस खाली. नाही ग आई खरंच नाहीये. मग मी तुझा गुणी बाळ आहे की नाही, सगळ्यात समजदार तर मीच आहे. हो तू समजदार आहेस खरा, पण मग आज सकाळी लवकर का बरं उठला नाहीये, समजदार आहेस तर. अगं हो ते ना, हो चल उशीर झालेला आहे, पटकन उठून खाली ये, कळलं का. असं म्हणूनच मानिनी तिथून निघून जात असते. खरं पाहायला गेलं तर आता मानिनीने एक गोड अशी हिंट दिलेली असते. मानिनी म्हटलेली असते, खाली जमिनीवर का झोपलायस एवढा मोठा बेड असताना. तेव्हाच आता जीवा विचारात पडत असतो. तो म्हणत असतो, खरंच खोली माझी आहे, बेड माझा आहे आणि मीच आहे या घरचा, आणि त्यासोबतच मग मी खाली का बरं झोपत असेल. नाही आईनं सांगितलेली आयडिया तर चांगलीच आहे, मी खाली झोपायलाच नाही पाहिजे, असंच तो इथे म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आता उद्याच्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट इथे आलेला आहे. काय आहे ते जाणून घेऊयात. मानिनी नंदिनी किचनमध्ये असतात आणि मानिनी इथे नंदिनीला म्हणत असते, हे बघ नंदिनी, मला माहीत आहे माझ्या पाठीमागे माझ्यानंतर हे घर, हे स्वयंपाकघर आणि त्यासोबतच ही आपल्या घरातील सगळी माणसं तू व्यवस्थित आणि नीट सांभाळशील याची खात्री आहे मला. तेव्हाच ती तिथून निघून जाते. नंदिनी मनामध्येच विचार करत असते, आई आत्ता सगळं सोपवून आणि माझ्यावर विश्वास ठेवून एवढं सगळं काही बोलत आहेत, पण जेव्हा त्यांना कळेल ज्या सुनेवर त्या एवढा विश्वास ठेवतायत, ज्या सुनेला ते भविष्यात हे घर सांभाळण्याची स्वप्न बघतायत, तेव्हा त्यांना कळेल की ही सून ह्या घरामध्ये फार काळ राहणार नाही. तेव्हा त्यांची काय अवस्था होईल की ह्या सुनेचा आणि मुलाचा घटस्फोट झालेला आहे. तेव्हा त्यांना काय वाटेल आणि दोन्ही सुना त्यांच्या मुलासोबत घटस्फोट देऊन निघून जाणार आहेत. तेव्हा मात्र त्यांची काय अवस्था होईल हे कळल्यावर मला खूप जास्त वाईट वाटत आहे, असंच नंदिनी मनामध्ये बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला वसू म्हणत असते, नक्कीच पिहूने हे सगळं काही ऐकलेलं आहे. आणि तेव्हाच रम्या म्हणत असते, जर पिहूने हे सगळं काही ऐकलेलं असेल ना, तर आपल्याला तिला शांतपणे समजावून सांगावं लागेल, विश्वासात घ्यावं लागेल आणि तिला कोणालाही न सांगण्यापासून अडवावं लागेल. तेव्हाच आता वसू म्हणत असते, हे गुपित कधीही आणि कोणाला आणि केव्हाही कळता कामा नये. जर हे गुपित कोणाला समजलं तर खूप मोठा इथे धमाका होईल आणि त्यासोबतच खूप मोठे वांदे होतील. तेव्हाच रम्या म्हणत असते, हो काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर पिहूशी बोलावंच लागणार आहे. मंजिरी मावशी यायच्या अगोदरच आपल्याला हे सगळं काही करावं लागेल, असंच इथे आता ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान छान अपडेट्स. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.